नमस्कार, मी भारती जाधव। 5 जानेवारी पासून मुंबईला आझाद मैदानवरती मी माझ्या संपूर्ण कुटुंबासहित या ठिकाणी बेमुदत उपोषणाकरिता आम्ही एकत्र बसलो। मी काही सरकारला भीक मागायला गेले नव्हते किंवा मी या सरकारला असं पण म्हटलं नव्हतं की आम्हाला तुम्ही रोजगार द्या। मी फक्त या सरकारवर विश्वास ठेवला। या सरकारने जो दिलेला शब्द आहे की मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजना यातून प्रशिक्षण पूर्ण करा आणि प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही काम करीत असाल त्याच ठिकाणी तुम्हाला त्या आस्थापनेमध्ये कायमस्वरूपी रोजगार देऊ, असा हा सरकारने दिलेला हा शब्द जो शब्द की सरकार आता म्हणते की मी हा शब्द दिलेला नाही। हा शब्द आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला हा शब्द, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द, हा शब्द त्यांनी पाळला पाहिजे। त्यांनी ज्या प्रकारे आम्हाला शब्द दिला की ज्या ठिकाणी तुम्ही प्रशिक्षण घ्याल त्या ठिकाणी तुम्हाला कायमस्वरूपी रोजगार देऊ, असा हा सरकारने दिलेला शब्द कुठेतरी आता त्यांनी या दिलेल्या आश्वासनाला ते विसरत आहे। तरी या सरकारने तो दिलेला शब्द पाळावा, कारण आम्ही कुठेतरी ज्या ठिकाणी आम्ही काम करीत होतो, ज्या ठिकाणी आम्ही चांगल्या ठिकाणी काम करीत असून चांगल्या प्रकारे आम्हाला त्या ठिकाणी पगार मिळत होता, ती नोकरी सोडून आम्ही हे प्रशिक्षण पूर्ण केलं आणि हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला या ठिकाणी रोजगार देईल म्हणून आम्ही या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजनेमध्ये आम्ही 11 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केलं आणि 11 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तर आम्ही या ठिकाणी बेरोजगार म्हणून आता या ठिकाणी बसलेलो आहोत। कारण का सरकारने म्हटलं की प्रशिक्षण दिलंय, पण मला या सरकारला एक प्रश्न विचारते की सर्वप्रथम आम्हाला प्रशिक्षण दिलंय का? मग प्रशिक्षण देऊन जर आम्हाला रोजगार द्यायचा होता तर तुम्ही या सरकारला एवढंच मला विनंती करूशा वाटते की तुम्ही जो दिलेला शब्द आहे तो पाळावा। कारण आमचं प्रशिक्षण होऊन 11 महिने आमचं पूर्ण झाले आणि प्रशिक्षण झाल्यानंतर आम्ही बेरोजगार झालो, मग आम्ही आता करायचं का? हा एक प्रश्न निर्माण झाला आहे आणि या प्रश्नातूनच जे काही आम्ही या ठिकाणी उदरनिर्वाह करीत होतो